सिझेरियन सेक्शन. आजकाल बहुतेक स्त्रियांचे सिझेरियन सेक्शनच करून डिलिव्हरी करावी लागते. यामागे वेगवेगळे कारणं असू शकतात. काही स्त्रिया स्वतःहून सिझेरियन सेक्शन करायला सांगतात कारण त्यांना त्या पेनमधून जायचं नसतं. पण काही स्त्रियांना वेगवेगळ्या कारणामुळे, काही आजारांमुळे आणि काही कंडिशन्समुळे सिझेरियन सेक्शन करावे लागते. पण बऱ्याच कपल्सचा हा प्रश्न असतो की किती वेळा सिझेरियन सेक्शन करून डिलिव्हरी करता येते. तर बघा, सिझेरियन सेक्शनमध्ये काय होतं. प्रेग्नन्सी राहिल्यानंतर डिलिव्हरीच्या वेळेस जर नॉर्मल डिलिव्हरी पॉसिबल नसेल तर सी सेक्शन करावं लागतं. यालाच LSCS सुद्धा म्हटलं जातं. यामध्ये काय होतं, खालचा जो पोटाचा भाग आहे डिलिव्हरीच्या वेळेस याला चिरा दिला जातो. त्याचबरोबर गर्भाशयाला सुद्धा चिरा देऊन बाळ बाहेर काढावं लागतं. आणि बाळ बाहेर काढल्यानंतर जो चिरा दिला आहे म्हणजे जी जखम झाली आहे त्याला टाके दिले जातात. त्यानंतर हळूहळू ही जखम भरली जाते पण तिथे स्कार तयार होतं. आणि जेव्हा दुसरी प्रेग्नन्सी राहते त्यावेळेस सुद्धा जर नॉर्मल डिलिव्हरी पॉसिबल नसेल त्यावेळेस सुद्धा असाच चिरा देऊन बाळ बाहेर काढण्यात येतं. आणि त्यानंतर परत ही जी जखम झालेली आहे याला सुद्धा शिवल्या जातं, म्हणजेच टाके दिल्या जातात. पण हे झालं 1 ते 2 वेळा. पण तिसऱ्या वेळेस प्रेग्नन्सी राहिली तर नॉर्मल डिलिव्हरी पॉसिबल नसते कारण काही वेळा गर्भाशय फाटण्याचा धोका असतो, ज्यामुळे आईचा आणि बाळाचा दोघांचा सुद्धा जीव जाऊ शकतो. त्यामुळे तिसरी डिलिव्हरी सुद्धा सिझेरियन सेक्शननेच करावी लागते. पण 3 वेळा जर सिझेरियन सेक्शन झालं असेल तर चौथ्या वेळेस जर प्रेग्नन्सी राहिली तर ती प्रेग्नन्सी अत्यंत रिस्की होऊ शकते. कारण ऑलरेडी 3 ठिकाणी गर्भाशयाला जखमा आहेत आणि त्याचे स्कार टिश्यू आहेत. आणि हे स्कार टिश्यू म्हणजेच गर्भाशयाचा वीक पॉइंट आहे. जेव्हा गर्भाशय हळूहळू वाढतं त्यानंतर या स्कार टिश्यूवर म्हणजेच या जखमांवरती प्रेशर क्रिएट होतं आणि बऱ्याच वेळा गर्भाशय फाटण्याचा धोका निर्माण होतो. आणि अक्षरशः बऱ्याच स्त्रियांचं गर्भाशय फाटतं सुद्धा. आणि अशा वेळेस आईचा आणि बाळाचा सुद्धा जीव जातो. तेव्हा जवळपास सगळेच डॉक्टर 3 सिझेरियन सेक्शन जर झाले असेल तर चौथ्या वेळा प्रेग्नन्सीला नकार देतात. पण काही वेळा जर पहिल्या अपत्यांना काही प्रॉब्लेम क्रिएट झाला किंवा त्यांची डेथ झाली किंवा त्यांचे जे आजार आहे ते रिकवर होण्यासारखे नसतील तर चौथ्या वेळेस सुद्धा प्रेग्नन्सी ठेवता येते. पण चौथी प्रेग्नन्सी ही अत्यंत रिस्की प्रेग्नन्सी असते.